माहिती आपल्याला सूत्राकडून मिळालेली आहे आणि ज्या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयावर हे जे सगळे उमेदवार असणार आहेत, आता कुठल्या उमेदवारांना क्षेत्रीय कार्यालयावर ज्या ठिकाणी उमेदवार आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत त्या ठिकाणी आहे, त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचं आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यास दिरंगाई केलेली आहे। यादी जाहीर करण्यापेक्षा दुपारी थेट क्षेत्रीय कार्यालयावर ज्या ठिकाणी उमेदवार आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत त्या ठिकाणी थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे। अगदी त्याच प्रकारचा एबी फॉर्म वाटण्याचा निर्णय हा भाजप देखील घेऊ शकतो। एकूणच बंडखोरी टाळण्यासाठी जे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल अशा प्रकारचं उपाय करण्याची माहिती आपल्याला सूत्राकडून मिळालेली आहे आणि ज्या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयावर हे जे सगळे उमेदवार असणार आहेत, आता कुठल्या उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म मिळते आणि कुणाची लॉटरी लागते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचं आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यास दिरंगाई केलेली आहे। यादी जाहीर करण्यापेक्षा दुपारी थेट क्षेत्रीय कार्यालयावर ज्या ठिकाणी उमेदवार आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत त्या ठिकाणी थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे। अगदी त्याच प्रकारचा एबी फॉर्म वाटण्याचा निर्णय हा भाजप देखील घेऊ शकतो। एकूणच बंडखोरी टाळण्यासाठी जे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल अशा प्रकारचं उपाय करण्याची माहिती आपल्याला सूत्राकडून मिळालेली आहे आणि ज्या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयावर हे जे सगळे उमेदवार असणार आहेत, आता कुठल्या उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म मिळते आणि कुणाची लॉटरी लागते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।